भविष्यातील गरज लक्षात घेता राज्याची उपराजधानी नागपूरच्या शेजारी नवीन नागपूर उदयास येणार आहे। नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात या नवीन नागपूरची निर्मिती होणार आहे। या प्रकल्पासाठी हिंगणा तालुक्यातील मौजा, गोधणी आणि लाडगाव या गावामधील शेतकऱ्यांची 1710 एकर जमीन संपादित केली जाणार आहे। नवीन नागपूर प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करार झाल्यावर या गावामधील शेतकऱ्यांच्या आशा आता पल्लवित झाल्या। प्रकल्पाला विरोध नाहीये, मात्र रेडी नेकनरच्या 5 पट मोबदला मिळावा अशी भावना शेतकऱ्यांनी मात्र व्यक्त केली आहे। तर भूसंपादन करताना कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। भविष्यातील नवीन नागपूर या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकार आणि हुडको यांच्यात नुकताच एक करार झालेला आहे। 6,500 कोटींचा हा करार झाला आणि त्यानुसार समृद्धी महामार्गाच्या आजूबाजूला असणारा जो परिसर आहे, जी हजारो हेक्टर शेती आहे, तिथे नवीन नागपूर येणार आहे आणि नवीन लॉजिस्टिक पार्क किंवा इतर जे कमर्शियल प्रोजेक्ट्स आहेत ते इथे येणार आहेत। या नेमक्या प्रोजेक्टसाठी या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत, या भागातल्या त्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या जाणार किंवा ते घेतल्या जाणार आहेत। नेमकं या शेतकऱ्यांना काय वाटतं ते जाणून घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहे। आपल्यासोबत या आजूबाजूच्या परिसरामधील शेतकरी आहेत। दादा, मला सांगा की हा जो प्रोजेक्ट आहे याच्याविषयी सरकारने तुम्हाला कल्पना दिलेली होती का, किंवा सरकार प्रशासनातर्फे कुठली कल्पना आली होती? याच्या अगोदर आम्हाला एका न्यूजमधून कळालं होतं, त्यामध्ये सगळ्यांचे खसरे नंबर होते। ते न्यूज वाचल्यानंतर मग आम्हाला नोटीस आला पर्सनली प्रत्येकाच्या नावाच्या एक ते दीड महिन्या अगोदर, आणि तो पण नोटीस त्याची माहिती दिली नाही ग्रामपंचायतमध्ये। त्यांना सांगितलं ग्रामपंचायतवाल्यांनी, मग आम्हाला पण एक दिवसा अगोदर सांगितलं। आम्ही गेलो, त्यांनी नोटीस कमर्शियल वाणिज्यमध्ये करण्यासाठी हा नोटीस आहे तुम्हाला जमिनीच्या। आम्ही घेतला तो नोटीस। त्याच्यानंतर मग आम्हाला काहीच माहिती दिली नाही, काय रेट काय देणार आहे, आपल्याला काय मोबदला देणार आहे, कशा प्रकारे होणार आहे। त्यानंतर आम्ही MRDA एक दिवस सगळ्यांचे ज्या मागण्या आहेत ते सगळे घेऊन गेलो। त्यावेळेस त्यांनी सुद्धा आम्हाला पाहिजे तसा प्रतिसाद दिलेला नाही आहे। या संपूर्ण परिसरासाठी एक चांगला राहणार आहे, तुमचं म्हणणं? नाही, परिसरासाठी तर हा चांगला आहेच, यात काही शंका नाही आहे। पण कास्तकाराचा असा विषय काय, ह्या वडिलोपार्जित जमीन आहे आणि वडिलोपार्जित जमीनमध्ये प्रत्येक कास्तकार हा शेतीच्या भरोश्यावर उदरनिर्वाह करून राहिला आणि त्यानुसार त्यांना जर व्यवस्थित रेट मिळाला, व्हॅल्युएशनच्या म्हणजे एकरी 5 करोड रुपये जर मिळाला तर खूपच चांगली गोष्ट राहील। तुमच्या काय अपेक्षा आहेत? माझी लाडगाव आणि गोधनी या दोन्ही शिवारामध्ये स्वतःची 14 एकर शेती आहे आणि माझा पूर्ण ओलती शेती आहे माझीवाली, आणि माझं आता खाऊन पिऊन सुखी आहे। माझा परिवार, मुलं बाळ चांगल्या शाळेत पूर्ण शेतीचाच व्यवसाय माझावाला, आणि माझे मुलं बाळ सगळं, आई वडील सगळं म्हणजे बिलकुल शेतीच्या भरोश्यावर आजपर्यंत होऊन राहिलं, होत आहे। तोच माझा मुख्य व्यवसाय आहे। आता ही जर आमची शेती गेली आता इथून, तर आम्हाला आता शेती दुसरीकडे घ्यावं लागेल, आम्हाला स्थापित पण तिकडे व्हावं लागेल। इथे मोठं जात शहर वसेल, पण आम्हाला ते एखाद्या खेड्यावर जाऊन वास्तव्य करावं लागेल। तर त्याच्यासाठी आम्हाला बी काही 2 पैसे शहरात आमचं बी घर झालं पाहिजे, किंवा दुसरीकडे आमची या शेतीच्या बदल्यात शेती झाली पाहिजे। प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणे मिळेल। मी स्वतः भूसंपादन मंत्री आहे, त्यामुळं त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीने अन्याय होणार नाही किंवा त्यांना त्यांचं मन दुखवेल असं काही राज्य सरकार भूमिका करणार नाही। सर्व शेतकरी शेवटी आता प्रायमरी जेव्हा आपण प्रोजेक्ट तयार करतो तेव्हा ते प्रायमरी जागा प्रपोज करतो आपण। आता त्याचा फायनल कॅबिनेटमध्ये झाला आहे, पण जेव्हा जागा ॲक्च्युली संपादन करू तेव्हा शेतकरीही चर्चा करून त्यांचे जे काही रेट आहे त्या रेटबद्दलही चर्चा करू आणि जे काही नियमाप्रमाणे त्यांना जो त्यांचे सॅटिस्फाईड होईल असा मोबदला आपण देऊ।